नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये पुन्हा एकदा राहुरी आणि बारामतीचे अपडेट्स घेऊन मी राहुल आणि माझा सहकारी लखन तुमच्या समोर आलेला आहोत. या दोन मतदारसंघामध्ये आपलं लक्ष होतं कारण महाराष्ट्रामध्ये ही या दोन्ही निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण या दोन्ही निवडणुकांवर खरं तर या पोटनिवडणुका आहेत आणि तिथे दोन्ही महत्वाचे नेते यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर या सगळ्या निवडणुका होत आहेत. इच्छा होती की या दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणूक व्हावी, पण तशी काही झाली नाही आणि त्यामुळेच आज आपण बघतोय की या निवडणुकांचे निकाल मतमोजणी आज होती आहे. आपल्याला आकडे सुरुवातीला समजावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला विश्लेषणाकडे सुद्धा जायचं आहे. सुरुवातीला आपण जर बघितलं तर अहिल्यानगर मधल्या राहुरी मतदारसंघामधले आकडे आपण पाहूयात आणि त्यानंतर बारामतीचे आकडे पाहूयात. 15वी फेरीचे मतदान आहे त्याचं मोजणी झालेली आहे अहिल्यानगर मधल्या राहुरी मधल्या. त्याच्यामध्ये अक्षय कर्डिले यांना 76,162 इतकी मतं मिळालेली आहेत, तर गोविंद मोकाटे जे शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना 13,515 इतकी मतं मिळालेली आहेत आणि अक्षय कर्डिले हे आता 15व्या फेरीनंतर 65,647 हा लीड लक्षात ठेवा. 15व्या फेरीनंतर 65,647 इतक्या लीडने, इतक्या मताधिक्याने आता आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे बारामतीमध्ये, अर्थात बारामतीची निवडणूक ही एकतर्फी होती कारण सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काही अपक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. कुठल्याही मोठ्या पक्षाचा उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात नाहीये. पण ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे त्यानुसार सुनेत्रा पवारांचा लीड हा 1,00,000च्या वर जाईल याची शक्यता निश्चितच वर्तवण्यात आली होती आणि तसंच आता सध्या आपल्याला घडताना पाहायला मिळतं आहे. 14व्या फेरीनंतर आपण जर बघितलं तर आपण सुनेत्रा पवार यांना जर मतदान आतापर्यंत झाल्याचं आपल्याला बघितलं तर 1,21,855 इतकं मतदान त्यांना आतापर्यंत झालेलं आहे. सुनेत्रा पवार यांचा मताधिक्य आता 1,21,000च्या वरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एक प्रकारे सुनेत्रा पवार या सुद्धा आता लाखाच्या मतांनी, लाखाच्या म्हणजे बारामतीकरांनी जो विक्रम आहे, जो अजितदादा इतकी वर्ष करत आले होते, तो विक्रम कायम ठेवलेला आहे आणि 1,00,000हून अधिक मतांनी आता सुनेत्रा पवार या निवडणुकीमध्ये जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात आणखी काही फेऱ्या बाकी आहेत आणि त्यानंतर जो शेवटचा रिझल्ट आहे तो समोर येऊ शकणार आहे. पण सध्या जे निकाल हाती आलेले आहेत त्यानुसार सुनेत्रा पवार आता 1,00,000च्या मताधिक्याने पुढे आहेत. तर अक्षय कर्डिले हे राहुरीमधनं जवळजवळ 65,000च्या लीडने हे पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 13व्या जी फेरी होती, 13व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना 1,12,268 मतांचा लीड होता आणि 14व्या फेरीपर्यंत हा लीड वाढून 1,21,855 इतक्या मतापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे बारामती असेल किंवा राहुरी असेल याच्यामध्ये आपण बघतोय की जो लीड आहे तो 1,00,000च्या वरती जायला आपल्याला पाहायला मिळतं आहे. अक्षय कर्डिले यांचा सुद्धा लीड हा 65,000च्या वरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सगळे आपले पाहायचेत आपल्याला, आपल्याकडल्या लखनकडनं सुद्धा या सगळ्या गोष्टी समजावून घ्यायच्यात. पण पटकन मी तुम्हाला सगळ्या फेऱ्यांमध्ये काय झालं होतं आतापर्यंत राहुरी मधल्या ते सांगतो. पहिल्या फेरीमध्ये अक्षय कर्डिले यांना 4,988 मतं मिळाली होती, तर गोविंद मोकाटे जे शरद पवारांच्या पक्षाचे त्यांना केवळ 722 मतं मिळाली. दुसऱ्या फेरीमध्ये अक्षय कर्डिले यांना 11,071 मतं मिळाली. गोविंद मोकाटे हे केवळ 1,434 मतांमध्ये होते. तिसऱ्या फेरी अखेर अक्षय कर्डिले यांना त्या फेरीमध्ये 16,852 मतं मिळाली, तर गोविंद मोकाटे यांना केवळ 2,141 मतं मिळाली. चौथ्या फेरीमध्ये अक्षय कर्डिले यांची मताधिक्य अजून वाढलं, 20,849 मतं मिळाली, तर गोविंद मोकाटे केवळ 2,726 मतांवर होते. त्याचबरोबर पाचव्या फेरीमध्ये अक्षय कर्डिले यांना 25,408 मतं मिळाली, तर गोविंद मोकाटे हे केवळ 3,522 इतक्या मतांवर होते. सहाव्या फेरीमध्ये अक्षय कर्डिले यांना 29,903 मतं मिळाली, तर गोविंद मोकाटे यांना 4,417 इतकीच मतं मिळू शकली होती आणि सातव्या फेरीमध्ये अक्षय कर्डिले यांना 35,076 इतकी मतं मिळाली, तर गोविंद मोकाटे यांना 5,401 इतकीच मतं मिळाली होती आणि त्यामुळे आपण बघतोय की हा जो लीड आहे अक्षय कर्डिलेंचा हा वाढत गेलेला आहे. लखन, आता एकतर्फी जवळजवळ निवडणूक झालेली आहे, दोन्हीचे आपण लीड बघतो आहे. बारामतीमध्ये अर्थात सुनेत्रा पवार आता 1,00,000च्या वरती गेलेल्या आहेत, कदाचित त्या 1,50,000च्या वरती सुद्धा त्यांचं मताधिक्य जाणार आहे. हे अपेक्षितच होतं, अर्थातच इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान होणार होतं. पण दुसरीकडे अक्षय कर्डिले तिथे खरं तर लढत झाली होती कारण अक्षय कर्डिले यांच्या विरोधात गोविंद मोकाटेचे राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार आहेत ते रिंगणात होते, त्यामुळे तिथे खऱ्या अर्थाने निवडणूक झाली होती. पण तिथे सुद्धा आपण लीड आता जवळजवळ 65,000च्या वरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रकारे आपण बघतो की भाजपने मोठं यश हे राहुरीमध्ये आता मिळवलेलं आहे. राहुल, निश्चितपणे आपण बघतो गेल्या काही निवडणुका बघितल्या तर विधानसभेच्या निवडणुका असो, लोकसभेच्या निवडणुका असो,
या दोघांमध्ये ही मोठी चुरस आपल्याला बघायला मिळाली होती. ही पोटनिवडणूक होती. विशेषतः शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर ही निवडणूक लागली होती. त्यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंनाच भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे निश्चितपणे मानलं जात होतं की भाजपसह इतर पक्षातील शिवाजी कर्डिलेंना मानणारे लोक, बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की गावाकडची बरीच लोक एखादा व्यक्ती निघून गेल्यानंतर त्याच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अगदी तसंच चित्र आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतंय. याशिवाय याचा दुसरा एक मुद्दा आहे की पक्षाच्या विरोधात किंवा तिथल्या स्थानिक उमेदवाराच्या विरोधात जर तगडा उमेदवार नसेल, जिंकण्याची खात्री नसेल, तर अशी काही तटस्थ मतं असतात ती सुद्धा त्या उमेदवाराच्या पारड्यात पडतात. अक्षय कर्डिलेंच्या बाबतीत आपल्याला तसंच झाल्याचं बघायला मिळतंय. पहिल्या फेरीपासूनच अक्षय कर्डिलेंनी आघाडी घेतली होती आणि अगदी 1000-2000 नव्हे तर 5-6 हजारांची आघाडी ही वाढत गेलेली आहे. आणि आता आपल्याला मिळत असलेल्या माहितीनुसार 50 ते 60 हजारांहून अधिक मतं अक्षय कर्डिलेंच्या खात्यात जमा झालेली आहेत. गोविंद मोकाटे यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की अक्षय कर्डिलेंच्या विरोधात मी निवडून येईल, 20 ते 25 हजारांचं लीड मला मिळेल, असा दावा आता गोविंद मोकाटे करतायत. मात्र आता आपण आकडा बघतोय की अक्षय कर्डिलेंना 80,000 प्लस मतं आहेत आणि गोविंद मोकाटेंची गाडी 15 हजारांच्या आतच अडकलेली आहे. त्यामुळे आता बघावं लागेल की गोविंद मोकाटे दावा करतायत तो खरा होईल का, कारण अजून जवळपास 15 ते 20 फेऱ्या अजून बाकी आहेत मतमोजणीच्या. मात्र आता दिसत असलेले चित्र बघितलं तर अक्षय कर्डिले जिंकतील असंच म्हणावं लागेल. ही लढाई एकतर्फी होते असंच सध्या तरी आपल्याला आकडे सांगतायत. निश्चित लीड बद्दल आपण बोलतो आहात, लीड कसा वाढत जातो हे बघत होतो. पण प्राजक्त तनपुरे हे मोठे खरं तर तिथे उमेदवार राहिलेले आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मगाशीच तो आपल्याला लाईव्ह मध्ये वाचून दाखवलं की 1 लाखाच्या वरती त्यांना मतदान मिळालं होतं. पण ऐन वेळी प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली आणि निवडणूक नाही लढवणार असं त्यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांशी सुद्धा त्यांची चर्चा झाली होती. भाजपच्या नेत्यांसोबत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यामुळे हा एक फटका इथे कुठेतरी आपल्याला राष्ट्रवादीला बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मगाशी आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे कुठल्याही मोठ्या नेत्याने म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या कुठल्याही मोठ्या नेत्याने इथे ना सभा घेतली ना रॅली केली किंवा जे मोकाटे आहेत त्यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. निलेश लंके जसं तू सांगितलं की काही ठिकाणी फक्त त्यांनी प्रचार केला, पण फार काही प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. अर्थात एक सहानुभूतीची लाट होती, कारण शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही निवडणूक पार पडते आहे. त्यामुळे ती एक किनार निश्चितच या निवडणुकीला आहे, आपल्याला ते नाकारून चालणार नाही. पण दुसरीकडे विरोधी पक्षांनी सुद्धा तशी ताकद नाही लावली हे सुद्धा याच्यामधनं स्पष्ट झालेलं आहे. दुसरीकडे बारामतीमध्ये काँग्रेसने उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता, पण ऐनवेळी त्यांनी तो उमेदवार मागे सुद्धा घेतला. अर्थात सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना जी रिक्वेस्ट केली किंवा काँग्रेसला मुख्यमंत्र्यांनी फोन करून उमेदवार मागे घेण्याची विनंती केली, सुप्रिया सुळे यांनी विनंती केली, स्वतः सुनेत्रा पवार यांनी सुद्धा काँग्रेस नेत्यांना फोन करून तिथे निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेसनी त्यांचा निश्चितच उमेदवार मागे घेतला. पण अपक्ष काही होते, त्यामध्ये आपल्याला नावं घ्यावी लागतील, म्हणजे अभिजित विचुकले असतील किंवा करुणा मुंडे असतील, ह्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये निवडणुकीमध्ये भाग घेतला. अभिजित विचुकले अशा मोठ्या निवडणुकांमध्ये नेहमीच असतात. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांनी सुद्धा इथे अर्ज भरला होता आणि त्यांना काही 100 का काहीतरी 50-20 केवळ मतं मिळालेली आहेत. त्यांना काही 100च्या वर सुद्धा जाता आलेलं नाहीये. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय निश्चितच होता. फक्त आपल्याला लीड बघायचा होता. तो लीड किती मिळतो हे बघायचं होतं. ज्या पद्धतीनं बारामतीकरांनी मतदान केलेलं आहे त्या पद्धतीनं आता जवळजवळ 1,20,000च्या वरती सुनेत्रा पवारांचा लीड गेलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे बारामतीकर पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या मागे उभे राहिले आहेत. पण आश्चर्य म्हणजे लखन, आपण बारामतीकरांबद्दल बोलतोय, त्यांचं प्रेम किती आहे पवार फॅमिलीवर हे सुद्धा यामधनं दिसतंय. कारण एकीकडे हे चित्र स्पष्ट होतं की सुनेत्रा पवार या बारामतीमधनं निवडून येतील, कारण कुठलाही मोठा तगडा उमेदवार हा त्यांच्या विरोधात नव्हता. तरी सुद्धा 2-2.5 लाखाच्या वर जे मतदार आहेत ते मतदान करण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांनी मतदान केलं आणि एका अर्थाने त्यांनी सुनेत्रा पवारांना निवडून दिलेलं आहे. आणि दादांनंतर म्हणजे अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांच्या पाठीशी सुद्धा बारामतीकर तितक्याच ठामपणे उभे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सुनेत्रा पवारांनी केवळ एक सभा घेतली होती जी आपण सगळ्यांनी पाहिली, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आले होते आणि तिथे सगळ्यांची भाषणं झाली होती. पण त्याच्या व्यतिरिक्त फारसं कोणी प्रचार या सगळ्यामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. अर्थात या सगळ्याला दादांच्या निधनामुळे अर्थातच दुःख सगळ्यांना होतं, त्यामुळे फारसा प्रचार कोणी केला नव्हता. आणि त्यामुळेच सुनेत्रा पवारांनी सुद्धा आता आवाहन केलेलं आहे की जरी आपला विजय झाला असला तरी सुद्धा सेलिब्रेशन किंवा गुलाल उधळू नका असं सुद्धा आवाहन केलेलं आहे. पटकन मी सुनेत्रा पवारांचा जे आवाहन आहे ते तुला आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात. तोपर्यंत तू राहुरीचे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन ये, म्हणजे आपल्याला ते आकडे सुद्धा सांगता येईल, त्याच्याबद्दल आपल्याला पुढच्या गोष्टी बोलता येतील. तर सुनेत्रा पवार काय म्हणाले, तर सुनेत्रा पवारांचं म्हणणं होतं
की आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावुक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची, असं म्हणून सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या भावना आहेत त्या या सगळ्यामधनं व्यक्त केलेल्या आहेत. आणि एक प्रकारे त्यांनी आपला विजय झाल्याचं सुद्धा याच्यामधनं स्पष्ट करू पाहिलेलं आहे. दादांच्या विचारांनी आपल्याला पुढे जायचं आणि जे प्रेम बारामतीकरांनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये आभार मानल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पटकन एक मतदान घेऊयात. जर आपण बघितलं तर 15व्या फेरीनंतर सुनेत्रा पवारांचा लीड आता लखन पुन्हा एकदा वाढलेला आहे. तो आता 1,32,916 इतका झालेला आहे. इतक्या मतांनी त्या पुढे आहेत, आघाडीवर आहेत. आणि इतर जे अपक्ष उभे राहिले होते त्यांना केवळ 2,631 इतकी मतं मिळालेली आहेत. त्यामुळे अर्थातच सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित आहे. औपचारिक घोषणा होण्याची बाकी आहे. तसंच राहुरीमध्ये सुद्धा चित्र आहे. अक्षय कर्डिले यांचा विजय हा जवळजवळ निश्चित आहे, झालेलाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. औपचारिक घोषणा होण्याचं बाकी आहे. 16व्या फेरीनंतर अक्षय कर्डिले यांना 80,411 इतकी मतं मिळालेली आहेत, तर गोविंद मुकाटे यांना 14,555 इतकीच मतं मिळालेली आहेत. अक्षय कर्डिले हे 65,856 इतक्या मताधिक्याने पुढे गेलेले आहेत. त्यामुळे लखन आता एक प्रकारे शिवाजी कर्डिलेनंतर अक्षय कर्डिलेच हे त्यांचे आता पुढे नेतृत्व घेऊन जात आहेत आणि राहुरीमध्ये पुन्हा एकदा भाजपची निर्विवाद सत्ता आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तर यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल एका गोष्टीचा, की आपण म्हणतोय किती लीड मिळणार, मात्र ही लीड किती मिळणार हे बघत असताना सुद्धा आपल्याला मतदानाच्या टक्केवारीत सुद्धा उल्लेख करावा लागेल. कारण रोहित पवारांनी म्हटलं होतं की 10% जरी अजून मतदान झालं असतं तर सुनेत्रा पवारांनी देशातले सर्व विक्रम मोडले असते. अर्थात आपण बघतोय की सुरुवातीला आपण राहुरीचं जाणून घेऊयात. राहुरीमध्ये यंदा मतदान खूप कमी झालं होतं. यंदा जी मतदानाची टक्केवारी होती ती खूप कमी होती. त्यामुळे आपल्याला किती लीड मिळेल याचा अंदाज कुणालाही बांधता येत नव्हता. जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत फक्त 56.20% मतदान झालं होतं आणि फक्त 3,33,545 मतदारांपैकी 1,87,463 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. हीच मतदानाची गेल्या वेळची टक्केवारी बघितली तर जवळपास 74% मतदान गेल्या वेळी विधानसभेला झालं होतं, जेव्हा शिवाजी कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत आली होती. त्यावेळेचं हे चित्र होतं आपल्याला पाहायला मिळालेलं. त्यामुळे जर मतदानाची टक्केवारी वाढलेली असती तर निश्चितपणे आपल्याला अक्षय कर्डिलेंच्या या मताधिक्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली असते राहुल. आणि तेच मुद्दा आपल्याला बारामतीसाठी उल्लेख करावा लागेल. जेव्हा मतदान पार पडलं त्यावेळेस अनेकांना माहिती होतं की सुनेत्रा पवारांविरोधात मोठा उमेदवार असणार नाही, मात्र काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर माघारी घेतली. आता अपक्ष उमेदवारांचं आव्हान आहे. जवळपास 23 उमेदवार सुनेत्रा पवारांच्या विरोधात सुद्धा अजूनही रिंगणात आहेत. आता अभिजित बिचुकले, करुणा मुंडेंचं आव्हान कितपत असणार आहे हे सगळ्यांना माहिती होतं. मात्र जी निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती अशी अनेकांची इच्छा होती, तशी झाली नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. सुनेत्रा पवारांचा लीड बघतोय आपण की लाखात लीड मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता आणि ते प्रत्यक्षात आपल्याला दिसते सुद्धा. सध्या सुनेत्रा पवारांना मिळालेली मतं आहेत 1,32,916. इतर उमेदवारांची 1000 मतांची सुद्धा टप्पा अपक्ष उमेदवारांनी ओलांडलेला नाहीये. त्यामुळे सुनेत्रा पवार निश्चितपणे लाखाहून अधिक मताधिक्य घेतील असं आपल्याला बघायला मिळतंय. एक आकडेवारी बघूयात आपण, ज्यामध्ये अजित पवार सुद्धा लाखांच्या मतांनीच निवडून यायचे. गेल्या 3 निवडणुकांचे आपण आकडेवारी बघितले तर अजित पवारांनी लाखांहून अधिकचं मताधिक्य घेत विधानसभा गाठलेली आहे, उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पदावर गेल्यानंतर अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पुन्हा एकदा त्याच बारामती मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. तिथेही लाखाचं मताधिक्य मिळतंय. अजित पवारांच्या मागच्या 3 निवडणुकांचा आपण एक धावता आढावा घेऊया. अजित पवारने 2024 ची निवडणूक लढली, त्याच्यामध्ये त्यांचे पुतणे युगेंद्र पवारच निवडणुकीला उभे राहिले होते. त्या निवडणुकीत सुद्धा अजित पवारांनी खूप मोठी लीड घेत त्यांच्या पुतण्याचा पराभव केला. जवळपास 1,899 मतांनी अजित पवारांनी युगेंद्र पवारांचा पराभव केला होता. आणि त्यामध्येच बरोबर 2019 ची सुद्धा निवडणूक बघा, त्याच्यामध्ये 1,65,265 एवढं मताधिक्य घेत अजित पवारांनी
भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. त्याचबरोबर 2009 मध्ये सुद्धा रंजन तावरे भाजपकडून उमेदवार होते, त्यांचा सुद्धा त्यांनी 1,02,797 मतांनी विजय मिळवलेला होता. म्हणजे अजित पवारांच्या मतांची लीड ही 1,00,000च्या पुढेच होती. गेल्या वेळी राष्ट्रवादीत फूट झाली, त्यांचा पुतण्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभा राहिला. अजित पवार स्वतः मैदानात होते. अजित पवारांनी स्वतः म्हटलं होतं की शरद पवार मोठे नेते, बारामती त्यांनी घडवली आहे, पण शरद पवार नंतर आधी दादाचा नंबर लागतो, मग पुतण्याचा नंबर लागतो. त्यामुळे बारामतीकरांनी ठरवलेलं होतं लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा ही बारामतीकरांची साथ होती, हाक होती, निर्णय होता. आणि तसंच आपल्याला बघायला मिळालं. दुर्दैवानं अजित पवारांचं जानेवारीमध्ये निधन झालं आणि पुन्हा आता पोटनिवडणूक लागते. आणि सुनेत्रा पवारांची सुद्धा आकडेवारी बघितली तर बारामतीकर शरद पवार, अजित पवार आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या पाठीशी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सहानुभूती होती बारामतीकरांची खूप मोठी पवार फॅमिलीच्या पाठीशी. आधी बारामतीच्या पवार फॅमिलीवरती विश्वास होता, श्रद्धा होती बारामतीकरांची. आणि आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या रूपानं आपल्याला बघायला मिळतंय की बारामतीकर पवारांच्या पाठीशी आहेत, त्यातही सुनेत्रा पवारांसोबत पाठीशी आहेत. स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना मतं द्यावीत, अजित पवारांना त्या माध्यमातून श्रद्धांजली द्यावी. आणि आता आपल्याला चित्र दिसतंय की सुनेत्रा पवार सुद्धा लाखाहून अधिक मतं घेत जवळपास शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, परंतु विजयाच्या मार्गावर आहेत असं म्हटलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही. निश्चित. तू पटकन आकडेवारी सांगितली, त्याचा धावता उल्लेख मी करतो. 2009ला 1,28,000 मताधिक्य होते अजित दादांना. त्यावेळेस रंजन कुमार तावरे जे इंडिपेंडंट होते, आणि ते खरं तर रंजन कुमार तावरे सध्या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत होते सुनेत्रा पवारांच्या विरोधात, पण अर्थात त्यांनी ती जी उमेदवारी आहे ती आता मागे घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या ते भाजपमध्ये, आणि तेव्हा मात्र अपक्ष निवडणूक काँग्रेसकडनं रंजन तावरे भाजपच्या आघाडीशी निगडीत होते. ओके. आपण 2014चा विचार केला जेव्हा मोदींची खरं तर लाट होती, त्यावेळेस सुद्धा अजित पवारांनी तब्बल 1,50,000 लीड घेतलं होतं. 1,50,588 इतकी मतं त्यांना मिळाली होती जवळजवळ. त्यावेळेस सुद्धा मोदी लाटेमध्ये सुद्धा दादांनी त्यांचा जो विक्रम आहे तो कायम ठेवला होता. 2019ला सुद्धा अर्थात मोदी लाट होती, तेव्हा सुद्धा दादांनी हा विक्रम आणखी मोठा केला. 1,95,641 इतकं मतदान त्यांना झालं होतं, इतका लीड त्यांनी घेतला होता. त्यामुळे त्यावेळेस सुद्धा आपण बघतोय की त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान हे त्यावेळेस झालं होतं. जवळजवळ त्यांचा जेव्हा लीड होता तो आपण बघितलं 1,65,000 इतक्या मतांचा होता. आणि 2024ची निवडणूक आपण जर बघितली तर दादांचा लीड हा त्यावेळेस आपण जर बघितलं तर 1,08,99 इतका होता. त्यामुळे दादांचा लीड हा नेहमी वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि तो लीड आता सुनेत्रा वहिनी मोडणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण अर्थातच दादा नेहमी म्हणायचं की मी एक सभा फक्त बारामतीमध्ये घेतो आणि त्यानंतर बारामतीकर मला निवडून देत असतात, लाखाच्या मताधिक्याने निवडून देत असतात. आणि तीच जी आपण म्हणतो की परंपरा आहे ती सुद्धा आता कायम राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण राहुरीकडे परत जाऊयात. राहुरीचा 17व्या फेरीचा निकाल आलेला आहे, ज्याच्यामध्ये अक्षय कर्डिले यांना 85,635 इतकी मतं मिळालेली आहेत. गोविंद मोकाटे यांना 15,539 इतकी मतं मिळालेली आहेत. अक्षय कर्डिले यांचा लीड आता 70,096 इतका झालेला आहे. त्यामुळे जवळजवळ 70,000च्या मताधिक्याने अक्षय कर्डिले हे पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि 15व्या फेरीमध्ये सुनेत्रा पवार यांना 1,32,916 इतकं मतदान झालेलं आहे. जवळजवळ 1,30,000च्या मताधिक्याने सुनेत्रा पवार आता पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक प्रकारे सुनेत्रा पवारांचा आणि अर्थात राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित आहे. औपचारिक घोषणा होऊ शकते काही वेळामध्ये आणि त्यानंतर या सगळ्यावर शिक्कामोर्तब सुद्धा होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे राहुरीमध्ये भाजपला मोठी जीत हासिल झालेली आहे किंवा त्यांचा विजय झालेला आहे. दुसरीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना पुन्हा एकदा बारामतीकरांनी तेवढंच भरभरून प्रेम जेवढं ते अजित पवारांवर करत होते तितकंच करताना आपल्याला पाहायला मिळते. लखन, राहुल्यामध्ये एक मुद्द्याचा समावेश आपल्याला निश्चितपणे करावा लागेल. विश्लेषण करताना अजून हा लीड वाढला असता आपण बघतोय की सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार, शरद पवार ही विरोधातली सगळी मंडळी सुनेत्रा पवारांसोबत होती, त्यांच्या विरोधात कुठलाही नव्हता. दुसरीकडे या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार आणि जय पवार किंवा पार्थ पवार यांनी कुठेही प्रचार केला नाही, कोणतीही मोठी प्रचाराची रॅली निघाली नाही, मोठी सभा झाली नाही. कन्हेरीच्या मारुतीला नारळ वाढवल्यानंतर त्यांनी जी सुरुवातीची प्रचाराच्या शुभारंभाची सभा घेतली त्यात भाऊक झाल्या. अजित पवारांच्या पाठी जसे उभे राहिला तसे आमच्या पाठीशी उभे राहा, नवी बारामती घडवू असं आवाहन केलं बारामतीकरांना. आणि त्यानंतर कुठलीही मोठी सभा पार पडली ती फक्त फडणवीसांच्या उपस्थितीतील, म्हणजे 2 सभा फक्त झाल्या.
आणि त्यानंतर जय पवार यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. जय पवार गावोगावी जात होते, कार्यकर्त्यांशी भेटत होते. निवडणुकीच्या दिवशी सुद्धा जय पवार यांनी संध्याकाळच्या सत्रात मतदान केलं. सुनेत्रा पवारांनी, पार्थ पवारांनी सकाळच्या सत्रात मतदान केलं. जय पवार गावागावातील बूथवर जात होते, कार्यकर्त्यांना भेटत होते. अशीच जर भेट सुनेत्रा पवारांनी सुद्धा घेतली असती बारामती तालुक्यामध्ये जाऊन, मतदारसंघामध्ये जाऊन, तर निश्चितपणे आपल्याला एक प्रकारे मतदारांच्या काळजाला हात घालता आला असता सुनेत्रा पवारांना, आणि हा लीड आपल्याला आणखी वाढल्याचं दिसलं असतं. जसं रोहित पवार म्हणाले आमदार, की मतदारांची टक्केवारी जर अजून 10% जरी वाढली असती तर सुनेत्रा पवार यांनी देशातील सगळे रेकॉर्ड तोडले असते. त्यामुळं हे निश्चितपणे खरं आहे की मतदारांची टक्केवारी वाढली असती. सुनेत्रा पवारांनी अजून थोडे दिवस प्रचार केला असता तर निश्चितपणे मतदार अजून घराच्या बाहेर पडले असते आणि मतदानाची टक्केवारी वाढली असती आणि सुनेत्रा पवारांचाही लीड वाढला असता. आणि निश्चितपणे अजून हे बारामतीत जसं विश्लेषण आहे तसं आपल्याला राहुरीत सुद्धा करावं लागेल राहुल, कारण आपल्याला माहिती आहे की मतदारांना बूथ पर्यंत घेऊन यावं लागतं, मतदानासाठी ईव्हीएम मशीन पर्यंत घेऊन यावं लागतं. त्याशिवाय अनेक मतदार आहेत की ते घराबाहेर मतदानासाठी पडत नाहीत. जसं बारामतीत पवारांसाठी पडणारा एक वर्ग आहे तसं गावाकडे सगळेच पडतील असं नाही. आता राहुरीतलं चित्र बघितलं तर आपण मगाशी विश्लेषण केलं की अक्षय कर्डिलेंविरोधात तगडा उमेदवार नव्हता. गोविंद मोकाडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केलेलं आहे, मात्र त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते खूप छोटं आहे विधानसभा मतदारसंघाच्या प्रमाणे. अक्षय कर्डिलेंना शिवाजी कर्डिलेंच्या माध्यमातून केलेल्या कामाची मदत झाली असं म्हणावं लागेल आपल्याला, किंवा त्यांची सहानुभूती सुद्धा मिळाली शिवाजी कर्डिलेंच्या जाण्यानंतर. जर इथं तगडा उमेदवार असला असता प्राजक्त तनपुरेंसारखा, तर इथं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी घराघरातून मतदारांना बाहेर काढला असता आणि बूथ पर्यंत नेलं असतं मतदान करण्यासाठी. म्हणजे मतदानाची इथं सुद्धा आकडेवारी वाढली असती आणि आपल्याला बघायला मिळालं असतं की इथं अक्षय कर्डिलेंचं मताधिक्य वाढलेलं आहे. परंतु इथं आपल्याला फटका बसलेला मिळतोय, बघायला मिळतोय की मतदानाची घटलेली टक्केवारी. आणि सगळ्यांनाच माहिती होतं बारामती सुनेत्रा पवार आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिले असे दोनही उमेदवार निवडून येतील. अजित पवारांच्या जाण्यानंतर बारामतीत सहानुभूती होती, राहुरीमध्ये शिवाजी कर्डिलेंच्या जाण्यानंतर सहानुभूती होती. त्यामुळे दोन्ही उमेदवार निवडून येतील. त्यामुळे मतदान करायला कशाला जायचं, आपल्या एका मताने काय फरक पडतो असं सुद्धा काही जणांना वाटलं असेल. त्यामुळे तिथं सुद्धा मताधिक्य कमी झालं. याशिवाय शेवटच्या टप्प्यात शेतीतली बरीचशी कामं होती आणि त्यामुळे सुद्धा शेतकरी घराबाहेर पडला नाही असं आपल्याला बघायला मिळतंय. आणि गोविंद मोकाटे सध्या काही वेळापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं की शेतकऱ्यांनी मला मतदान केलंय, अक्षय कर्डिलेंच्या विरोधात मी 20 ते 25 हजारांचं लीड घेत जिंकून येईल असं गोविंद मोकाटे म्हणतायत. मात्र आता जी टक्केवारी आपण बघतोय, आता जी आकडेवारी आपण बघतोय त्यामध्ये राहुरीत अक्षय कर्डिले आणि बारामतीत सुनेत्रा पवार हे विजयाच्या दिशेनं कूच करतायत असं आपल्याला म्हणावं लागेल. अजून काही फेऱ्या बाकी, त्यामुळे सुनेत्रा पवारांचं लीड आणि अक्षय कर्डिले यांचं लीड सुद्धा वाढू शकतो आणि त्यानंतर फायनल आकड्यानंतर आल्यानंतर आपल्याला सांगता येईल की नेमका या निवडणुकीमध्ये त्यांना किती लीड मिळालेला आहे. त्यामुळे हे सगळे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो होतो. इतर राज्यांचे अपडेट सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि ममता दीदी आता तिथे पिछाडीवर गेलेल्या आहेत. जवळजवळ 90 ते 100 जागा या भाजपच्या जास्त निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे मोठा सेटबॅक हा आपण ममता दीदींना तिथे म्हणू शकतो. आसाममध्ये सुद्धा 99+ जागांवर तिथे भाजपने निवडणूक जिंकलेली आहे किंवा त्या आघाडीवर आहे. त्यामुळे तिथे सुद्धा त्यांचं निर्विवाद सत्ता येणार आहे. केरळमध्ये मात्र काँग्रेस 55 जागांवर आहे. त्यामुळे काँग्रेसने केरळ हे राज्य मिळवलेलं आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर तामिळनाडूमध्ये आपण जर बघितलं तर तिथे स्टॅलिन यांना मोठा धक्का मिळालेला पाहायला मिळतोय आपल्याला. आणि थलपती यांनी मोठी लीड पहिल्यांदा म्हणजे पक्ष काढला 2 वर्षापूर्वी आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना जोरदार लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि 100च्या वर जागा त्यांना निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये लीड त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे मोठी घडामोड ही दक्षिणेमध्ये सुद्धा होती आहे आणि निश्चितच पूर्व भारतामध्ये सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी या 2 महत्वाच्या निवडणुका होत्या ज्याचा निकाल, ज्याचे आकडे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. जवळजवळ विजय निश्चित आहे. औपचारिक घोषणा काही वेळामध्ये होईल आणि त्यानंतर जे सर्टिफिकेट्स आहेत ते सुद्धा उमेदवारांना देण्यात येतील. त्यामुळे आज दिवसभर असे वेगवेगळे अपडेट्स, वेगवेगळे जे लाईव्ह आहेत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. व्हिडिओ सुद्धा घेऊन येत आहोत ज्याच्यामध्ये
तुम्हाला या सगळ्या निवडणुकीचे अनालिसिस पाहायला मिळेल आणि जे सगळे अपडेट्स आहेत ते पाहायला मिळतील. अजूनही तुम्ही मुंबई तकला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला या सगळ्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा वाचायला मिळतील. लाईव्ह पाहिलं त्याबद्दल